एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते सध्या ती पाहूया। शिवसेनेचे जे नेते आहेत विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आलेली आहे। विश्वनाथ महाडेश्वर हे माजी महापौर देखील आहेत। किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशन बाहेर दगडफेक झालेली होती। या सगळ्या प्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आल्याची आता माहिती मिळतेय। आताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे माजी महापौर आहेत। सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय। ही आताची अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे माजी महापौर आहेत, शिवसेनेचे नेते आहेत। किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्यासंदर्भात त्यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? खार पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक करून घेऊन गेले होते त्यावेळी साधारणपणे 10 ते 10:30च्या सुमारास किरीट सोमय्या हे जे भाजपचे नेते आहेत ते त्यांना भेटण्यास गेले होते। ते जात असताना त्यांच्यावरती दगडफेक केली, चपला फेकल्या, त्यात ते जखमी झाले। या प्रकरणी विश्वनाथ महाडेश्वर जे माजी महापौर आहेत मुंबई महानगरपालिकेचे आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत यांना खार पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांचा आता जबाब घेतला जातोय। कशा पद्धतीनं हा सगळा हल्ला केला गेला, यामागची कारणं काय होती आणि शांतता का भंग करण्यात आली, पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये अशा प्रकारचं कृत्य का केलं गेलं, या सर्वची माहिती त्यांच्याकडून घेतली जाते आणि लवकरच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल। बिलकुल। आणि अजित, कोणकोणती कलमं अटकेमध्ये लावली गेली आहेत, काही त्याबद्दलची माहिती पोलिसांनी दिलेली आहे का? या संदर्भात शिवसेनेकडनं काही प्रतिक्रिया समजू शकली आहे का? विश्वनाथ महाडेश्वर यांनी या संदर्भात काही म्हटलंय का? शिवसेनेची प्रतिक्रिया अजूनपर्यंत समजू शकलेली नाही आहे। मात्र पोलिसांनी जी कलमं लावलेली आहेत ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, शांतता भंग करणं, हल्ला करणं, जखमी करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, अशी विविध कलमं जी आहेत ही कलमं लावलेली आहेत। पण अधिकृतपणे नेमकी काय आणि किती कलमं लावलेली आहे ही माहिती थोड्या वेळात स्पष्ट होईल। आता त्यांचा जबाब घेणं सुरू आहे। ज्या पद्धतीनं आधी 16 जणांना अटक केली होती त्यातून चौकशीमध्ये नावं समोर आली होती। या सगळ्या भागामध्ये विश्वनाथ महाडेश्वर यांना आता खार पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना आता कोर्टात हजर केलं जाईल। बिलकुल। अजित, विश्वनाथ महाडेश्वर यांची त्या दिवशी प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी असं म्हटलं होतं की किरीट सोमय्यांच्या ड्रायव्हरनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याची रिॲक्शन म्हणून कुठेतरी दगडफेकीचा प्रकार घडला। या सगळ्यानंतर आता पोलिसांची पुढची भूमिका काय असणार आहे, काही त्याबद्दलची माहिती कळू शकली आहे का? कारण सोमय्यांच्या ड्रायव्हरच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला होता। ज्यावेळी हा सगळा हल्ला झाला त्यानंतर शिवसैनिकांनी हा आरोप केला होता की किरीट सोमय्या यांची गाडी जी होती त्याच्यासमोर शिवसैनिक जे आहेत ते निदर्शनं करत होती, घोषणाबाजी करत होते। त्यावेळेस भाजप जे किरीट सोमय्या यांची गाडी जी आहे ती शिवसैनिकांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला आणि याचमुळे शिवसैनिक भडकले आणि त्यांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवरती हल्ला केला, गाडीच्या काचा फोडल्या, चपला फेकल्या आणि त्यात किरीट सोमय्या जखमी झाले। जर शिवसैनिकांना भडकवलं नसतं तर हे प्रकार घडला नसता आणि याचमुळे अजित, थांबवतो तुम्हाला, मला माफ करा, काही क्षणांसाठी पुन्हा एकदा येतो मी तुमच्याकडे। सचिन अहिर आपल्या सोबत आहेत सध्या, शिवसेनेचे नेते, त्यांची प्रतिक्रिया मी जाणून घेणार आहे। सचिनजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक पोलिसांनी केलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? ते पोलिसांचं काम करतायत। आता ती अटक का झाली, नेमकं काय विषय आहे किंवा काय त्यांच्यावरती चार्जेस आहेत हा नंतर। सचिनजींचा पण आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये, कदाचित त्यांचा संपर्कही तुटलाय। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झालेली आहे। सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ही अटक झाल्याचं आता समोर येत आहे। नेमकी विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर कोणती कलमं पोलिसांनी लावली आहेत, कोणत्या कलमांखाली त्यांना अटक केली गेली आहे ते अजून अधिकृतरित्या जरी समजू शकलेलं नसलं तरीही अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल। याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत सध्या।
अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. माजी महापौर शिवसेनेचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झालेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, हे टू लिटिल टू लेस अशा प्रकारे शब्दामध्ये मी याचं वर्णन करेन. मीडियाने एवढा मोठा दबाव निर्माण केला. भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार सीपींना भेटले. त्याच्यानंतर पोलखोल वरचे हल्ले आणि त्या दिवशीचा किरीट सोमय्यांवरचा हल्ला, या संदर्भात कोणाला तरी अटक केली आहे. पहिली तर किशोरीताई पेडणेकर पासून सर्व शिवसेनेच्या लोकांनी माफी मागितली पाहिजे की ते सांगत होते हा हल्लाच झालेला नाहीये, हे खोटं आहे, ते रक्त पण खोटं आहे. आणि त्याच्यामुळे जनतेच्या दबावासमोर सरकार आणि मुंबई पोलीस नमलेले आहेत. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आम्ही सीपीला सर्व आमदार भेटलो आणि क्राईम ब्रँचकडे ही कारवाई द्या, चौकशी द्या ही मागणी केली होती. त्यामुळे ती क्राईम ब्रँचकडे दिली पाहिजे. हा आमची दुसरी मागणी त्या दिवशी पण होती, आजही आहे. आणि तिसरी मागणी आम्ही त्या दिवशी पण केली होती. पोलखोल वरचा हल्ला असेल किंवा किरीट सोमय्यांवरचा हल्ला असेल, या सगळ्याला शिवसेनेचे सर्व नेते, अनिल परब, संजय राऊत, किशोरी पेडणेकर, हे सगळेजण समर्थन देत आहेत. आणि त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या फूस असल्यामुळेच हे हल्ले केले जात आहेत. आणि त्यामुळे या नेत्यांची पण चौकशी झाली पाहिजे. अतुलजी, मी विनंती करतो तुम्हाला की तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्या सोबत किशोरी पेडणेकर देखील आहेत फोन लाईन वरनं. त्यांची प्रतिक्रिया मी जाणून घेतो. किशोरीताई, विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झालेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया, सर्वांसाठी कायदा हा समान आहे. आम्ही कधी कुठल्याही चुकीच्या गोष्टीला समर्थन दिलं नाही. ज्या वेळेला नवनीत राणा या खासदार आहेत आणि ते राणाजी आमदार आहेत अमरावतीचे, ते सोडून मुंबईत येऊन आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीमध्ये म्हणणारच, मुख्यमंत्र्यांनी म्हटलंच पाहिजे, नाही तर ते हिंदू नाही, ही वक्तव्य करणे किती शोभादायक आहे. आणि त्याच्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा करणार आमची तर सगळी वक्तव्य बघा. कायम आम्ही सांगत आलोय, महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करू नका, महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये शिवसैनिकांची माती भडकवू नका, भडकवण्यासारखी भडकाऊ भाषण करू नका. पण ऐकले नाही. हाय व्होल्टेज ड्रामा चालू ठेवायचा होता. आणि त्याच्या मागचे जे चेहरे होते ते त्यांना अटक झाल्यानंतर सगळे बाहेर आले. अरे तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना आणि मुंबईच्या लोकांना काय मूर्ख समजताय? नाही, पण किशोरीताई, अतुल भातखळकर काही वेळापूर्वी आपल्या सोबत होते फोन लाईन वरनं. अजूनही ते आपल्या सोबत आहेत. ते कदाचित तुमचं ऐकतायत देखील बोलणं. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेच्या नेत्यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे. या हल्ल्याचं समर्थन झालं त्याबद्दल. खरंच तसं हल्ल्याचं समर्थन केलं होतं शिवसेनेच्या नेत्यांनी? मग माझं उलटा म्हणणं आहे, रवी राणा आणि नवनीत राणा यांना माफी मागायला लावा, संपवून टाका हा विषय. तुम्हीच त्यांना स्टेट दिली ना, हे आता दिसतंय जगजाहीर आहे. अहो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना एवढंही समजत नाही की या महाराष्ट्रामधले खासदार माफी मागा, आपल्या घरी जा, मुख्यमंत्र्यांच्या घरी आणि घरी जा. तुम्ही काय सांगताय? भेसूर चेहरे बाहेर आले, सगळे चेहरे बाहेर आले. ड्रामा पाहिजे होता तुम्हाला, घडवून आणला. अतुलजी, मी तुम्हाला विनंती करतो थोडा वेळ किशोरीताईंना बोलणं करू दे त्यांचं पूर्ण. मग मी तुम्हाला वेळ देतो बोलायला. किशोरीताई, बोला. माफी भडकवण्यासारखी सदृश्य परिस्थिती निर्माण करायची, प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायचं, त्यांच्या घरी जाऊन मी हनुमान चालीसा म्हणणार. कोणी दिला हा तुम्हाला अधिकार? कोणी दिला? आणि मग तेव्हाच त्यांना कंट्रोल करायचं होतं. आता पुलके येऊन जे तुम्ही बाहेर येऊन सांगताय आता जशात तशी उत्तरं देऊ, असं करू, हे बरोबर नाही. आम्ही आजही सांगतो, आम्हाला या महाराष्ट्रामध्ये आमचा मुख्यमंत्री सुसंस्कृत आणि अतिशय संवेदनशील आहेत. त्यांना हे हाय व्होल्टेज नको आहे. कामावरती फोकस करा, कामावर लक्ष द्या, हे आम्हाला त्यांचं सांगणं आहे. बरं, पण मग त्यांचं सांगणं आहे. आणि तरी सुद्धा सतत आणि सतत माती भडकवणाऱ्या गोष्टी घडतायत. काय सैनिकांनी किती संयम ठेवायचा? तुम्ही आमच्या घरात घुसणार आणि हनुमान चालीसेला कधी कोणी विरोध नाही केला, पण आमच्या घरात घुसून
आम्ही बरं बरं हनुमान किशोरीताई, चालीसा आपण म्हणणार, हे अतुलजींचं पण उत्तर घेऊया ना यामध्ये. अतुलजी बोला. द्या. हे असले दादागिरी भारतीय जनता पार्टी खपून घेणार नाही. मराठी माणसाला लुबाडलंय, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी लुबाडलंय, तुम्ही लुबाडलाय, यशवंत जाधवने लुबाडलेला आहे, शिवसेनेने लुबाडलेला आहे. हा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि आता कुणाला अटक केली पोलिसांनी, तो आम्ही दबाव आणल्यानंतर. आणि त्यामुळे अनिल परब, संजय राऊत यांच्या चिथावणीमुळे पोलखोरवर हल्ले होत आहेत. त्यामुळे त्यांची पण चौकशी केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीपासून आम्ही तुसूवर ढळणार नाही, हे लक्षात ठेवावं. आणि मराठी माणसाला बेघर करून तुम्ही तुमची घरं भरली आहेत, तो भ्रष्टाचाराचा पैसा आम्ही येणाऱ्या काळात बाहेर काढू आणि मुंबईकर जनतेला परत केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. किशोरीताई, आपली प्रतिक्रिया. दुधके धुले तुम्ही सगळे आहात, खूप छान आहात. ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान घेऊन बसा, पोलखोल करत बसा. आम्हाला विकासाची कामं करू दे, आम्हाला जनतेवर नाळ जुळलेली ती अधिक दृढ करू दे. आम्हाला कुठेही भांडणं नको आहेत, आम्हाला कुठेही मारामाऱ्या नको आहेत. तुम्ही मात्र ते काम करत राहा, आमचा तुम्हाला करत राहा, तेच बरं. काम करायचंय. नाही पण किशोरीताई, आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. किरीट सोमय्या केंद्रीय गृह सचिवांना भेटले भाजपचं शिष्टमंडळ घेऊन आणि राज्यातल्या या स्थितीविषयीची माहिती दिली असं समजतंय. या सगळ्या विरोधात शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे? आम्ही कोणाच्याही विरोधात जाणार नाही. बरं, जेव्हा तुम्ही इतक्या वेळा दिल्ली वाऱ्या करतात, तर दिल्ली मधल्या महाराष्ट्राचे जे काही पैसे देणे बाकी आहेत दिल्लीकडनं येणी, ती पण घेऊन या, सुबकता घेऊन या. फक्त नुसतं कलह नका आणू. ही टीम वापरा, सीबीआय वापरा, जे दिल्लीला आहे ते महाराष्ट्रात वापरा. पण महाराष्ट्र आणि मुंबई त्याच्यावर आमचा विश्वास नाही. ही कुठली प्रथा, ही कुठली परंपरा? बरं, मुद्दा कळला आपला किशोरीताई. खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अतुल भातखळकर देखील होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. अतुलजी, आपले देखील आभार, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.